नमस्कार विद्यार्थी मित्र. घटक क्रमांक 6 सम्यक विकास, समुपदेशन व मार्गदर्शन या घटकांतर्गत आज आपण क मूल्याधिष्ठित दृष्टिकोन याविषयी अभ्यास करणार आहोत. बघा मित्र हो की आपला जो मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आहे हे खरं तर आपल्याला काळाची गरज असलेली दिसून येते. जर आजची सामाजिक परिस्थिती आपण पाहिली तर उच्च परंपरा असलेल्या आपल्या या भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येत आहे. बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर स्त्रियांवरील अत्याचार आहेत, दलितांवरील अत्याचार असतील किंवा बलात्कार, खून, मारामाऱ्या, राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस, भ्रष्टाचार, सामुदायिक गुन्हेगारी अशा जेव्हा आपण बातम्या पाहतो त्यावेळेला हे सर्व ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर आपल्याला गंभीर चिंता वाटू लागते. अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की व्यक्ती अशा का वागतात किंवा व्यक्तीमध्ये अशा प्रवृत्ती का निर्माण होतात, व्यक्तीमध्ये हा असा दृष्टिकोन का निर्माण झाला. याचे उत्तर एकच आहे, आपल्या समाजाला मूल्य शिक्षण किंवा मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपला परंपरागत समाज हा आदर्शवादी होता, पण हळूहळू ही मूल्ये सर्व ढासळायला लागल्यानंतर आजची सामाजिक परिस्थिती ही आपल्याला अशा प्रकारची दिसून येते. मग मूल्य म्हणजे काय? मूल्याधिष्ठित दृष्टिकोन या संकल्पनेकडे जाण्यापूर्वी मूल्य म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. मूल्य या शब्दाचा अर्थ श्रेय अथवा हित असा आहे. इंग्रजीत मूल्य या शब्दाला व्हॅल्यू असे म्हटले जाते. मूल्य शब्दाचा विधायक अर्थ आपण घेत असतो, स्वीकारत असतो, पण मूल्य या शब्दाचा अधिक व्यापक अर्थ असलेला दिसून येईल. यामध्ये चांगले, वाईट, इष्ट, अनिष्ट सगळ्याच गुणवैशिष्ट्यांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे परस्पर विरोधी हे सर्व गुण या मूल्य या संकल्पनामध्ये समाविष्ट होतात. परंतु आपण मात्र मूल्य या संकल्पनेला एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहत असतो. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये विधायक असणारे जे गुण आहेत हेच आपण मूल्यांमध्ये स्वीकारत असलेले दिसून येईल. उदाहरणार्थ पहा की सत्य बोलणे हे विधायक मूल्य आहे, तर असत्य बोलणे किंवा खोटे बोलणे हे निषेधात्मक मूल्य. परंतु मूल्य या विधायक अर्थानं जर आपण घ्यायचं झालं तर मूल्य म्हणजे सत्य. सत्य बोलणारी व्यक्ती ही मूल्यवान आहे किंवा मूल्याधिष्ठित आहे असं आपण म्हणत असतो. म्हणजेच काय तर मूल्य हे आपल्याला महत्त्वाचे असलेले दिसून येईल. NCERT ने प्रसिद्ध केलेल्या व्हॅल्यूज अँड स्कूल्स या पुस्तकातील काही व्याख्या हे आपण पाहू. ज्याची आकांक्षा धरावी किंवा पाठपुरावा करावा अशी बाब म्हणजे मूल्य होय, अशी एक व्याख्या सांगण्यात आलेली आहे. मूल्य म्हणजे व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक व मार्गदर्शक तत्व होय. म्हणजे जेव्हा व्यक्ती जीवन जगत असते त्यावेळेला ते जीवन जगत असताना ज्या तत्वांच्या माध्यमातून व्यक्ती मार्गक्रमण करते किंवा आपलं जीवन जगत असते त्या सर्व मार्गदर्शक तत्वांना मूल्य असं म्हणलेलं आहे. व्यक्ती, समाज, विश्व यांच्या कल्याणासाठी, विकासासाठी ज्या तत्वांचा विचार होतो ती तत्वे म्हणजेच मूल्य होय. म्हणजेच काय तर व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरते किंवा विश्व संकल्पनेतून आपण विचार करतो की विश्वाच्या कल्याणासाठी व्यक्तीमध्ये असणारे जे काही गुण असतात तर याच गुणांच्या माध्यमातून व्यक्ती काय करत असते, जीवन जगत असते आणि यानुसारच त्यांची काही मतं तयार होत असतात. म्हणूनच त्यालाच आपण या तत्वांना मूल्य असं म्हटलेले आहे. जीवनविषयक दृष्टिकोनाची, आदर्शाची, ध्येयाची अभिवृत्ती ज्यातून होते त्याला ही मूल्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा विविध प्रकारच्या व्याख्या मूल्य या संकल्पनेमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतील. या सर्व व्याख्यांवरून आपल्याला काय लक्षात येते तर मानवी जीवनातील उत्तम, सुंदर आदर्श यांची निर्मिती यालाच आपण मूल्य म्हणू शकतो. म्हणजे मूल्य संस्काराची उत्तम, सुंदर आदर्श निर्मिती अशा पद्धतीनं जीवन जगत असणारी व्यक्ती ही ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक अशा विविध अंगांनी परिपूर्ण होत असलेली आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणजे मूल्य या संकल्पनेत विविध प्रकारच्या गुणांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येईल. कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध, सुजाण
आणि चारित्र्य संपन्न नीतिमान नागरिक घडण्याच्या दृष्टिकोनातून ज्या गुणांचा विचार केला जातो त्या सर्व गुणांना मूल्य असं आपण संबोधू शकतो. म्हणजेच मूल्य ही संकल्पना या व्याख्येच्या माध्यमातून तुम्हाला थोडीफार कळाली असेल. म्हणजे मूल्य याचाच अर्थ आपण काय लावू शकतो की आपल्या जीवनामध्ये जे काही आदर्श पद्धतीने आपण वर्तन करतो आणि ते वर्तन करण्यासाठी जी तत्व किंवा जे विचार आपल्याला प्रवृत्त करत असतात त्याला आपण काय म्हणू शकतो, मूल्य असं म्हणू शकतो. आता पहा की या मूल्यांचं 3 घटकांमध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण स्क्रीनच्या माध्यमातून ते पाहू शकतो. मूल्य वर्गीकरणामध्ये वैयक्तिक मूल्य, सामाजिक मूल्य आणि राष्ट्रीय मूल्य अशा 3 भागांमध्ये याचं विभाजन केलेलं दिसून येतं. म्हणजे मूल्य ही विविध प्रकारची आहेत, पण त्यांना एका 3 भागांमध्ये कशा प्रकारे विभाजित केलेलं आहे बघूया. वैयक्तिक मूल्यांमध्ये पहा, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, श्रमनिष्ठा, संयम, शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, कर्तव्यदक्षता, नीटनेटकेपणा, विज्ञाननिष्ठता, नेतृत्व, निर्भयता, गुणग्राहकता, स्वच्छता या सर्व गोष्टींचा समावेश वैयक्तिक मूल्यांमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर सामाजिक मूल्य, आदरभाव, समता, बंधुता किंवा बंधुभाव, न्यायप्रियता, सौजन्यशीलता, सहिष्णुता, सत्यप्रियता, सत्यनिष्ठता किंवा संवेदनशीलता, अहिंसा, समाजसेवा, मानवता, सहकार्य हे सर्व काय आहेत तर सामाजिक मूल्य आहेत. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना जी मूल्य उपयोगी ठरतात त्यालाच आपण सामाजिक मूल्य असं म्हणू शकतो. यानंतर राष्ट्रीय मूल्य बघा, यामध्ये राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, राष्ट्रप्रेम, वैश्विक बंधुत्व, आंतरराष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रीय विकास, लोकशाही या सर्व प्रकारच्या ज्या काही मूल्य आहेत ही राष्ट्रीय मूल्य असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक राष्ट्राचा आपण घटक असल्या कारणानं राष्ट्राच्या दृष्टिकोनातून व्यक्तीने त्या विचार करावा या दृष्टिकोनातून जी काही मूल्य सांगितलेली आहेत ती सर्व मूल्य या राष्ट्रीय मूल्यांच्या मध्ये समाविष्ट होत असलेली आपल्याला दिसून येतात. आता या मूल्यांचं वर्गीकरण अजून एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे मूल्य ही विविध आहेत आणि या विविध मूल्यांचं शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक, राजकीय अशा विविध प्रकारे आपल्याला इथं वर्गीकरण दिसून येईल. मूल्य वर्गीकरणामध्ये शाश्वत मूल्य आणि भौतिक मूल्य यांचा या ठिकाणी समावेश केलेला दिसून येईल. आपल्याला स्क्रीनच्या माध्यमातून हे पाहता येईल की मूल्य वर्गीकरण हे 2 प्रकारे आपण बघू शकतो. शाश्वत मूल्य म्हणजे कोणती मूल्य तर यामध्ये बघा वैश्विक, अंतिम, मूलभूत मूल्यांचा समावेश या ठिकाणी होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा सत्य, प्रेम ही शाश्वत मूल्य. म्हणजे सत्य ही संकल्पना ही शाश्वत मूल्यांमध्ये समाविष्ट होते. म्हणजे यामध्ये कोणताही फरक आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर भौतिक मूल्य म्हणजे बघा की यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक मूल्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येईल. तर भौतिक मूल्यांमध्ये बाबा सामाजिक दृष्टीने जेव्हा व्यक्ती वावरत असते समाजामध्ये किंवा सांस्कृतिक काही व्यवहार करत असते, आर्थिक काही व्यवहार करत असते, या दृष्टिकोनातून जी मूल्य आवश्यक असतात त्या सर्व मूल्यांचा समावेश हा भौतिक मूल्यांमध्ये होत असताना दिसून येईल. आता मूल्याधिष्ठित दृष्टिकोन संकल्पना आपण जाणून घेऊया. आता मूल्य याविषयी आपण बरीचशी माहिती पाहिली, काही व्याख्या पाहिल्या. आता मूल्याधिष्ठित दृष्टिकोन म्हणजे काय? म्हणजे व्यक्तीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मूल्य आपल्याला कळाली किंवा मूल्यानुसार वर्तन आपल्या लक्षात आले, पण या वर्तनानुसार कृतीही आवश्यक असतात किंवा वर्तन हे आवश्यक असतात. तर त्याच्या माध्यमातून, त्या वर्तनातून, कृतीतून एक दृष्टिकोन व्यक्तीचा तयार होत असतो. त्यालाच मूल्याधिष्ठित दृष्टिकोन असं म्हटलं जातं. मग आता व्यक्तीचं मन निरोगी राहून त्याचा योग्य विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जीवन मूल्यांची नितांत आवश्यकता आहे. म्हणून सर्व व्यक्तींना सर्व प्रकारची ही जी काही मूल्य आहेत ती स्वीकारणं, संपादित करणं, रुजवणं किंवा मनावर बिंबवणं गरजेचं आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला
मूल्याधिष्ठित दृष्टिकोन निर्मिती करता येऊ शकते किंवा त्याचा विकास आपल्यामध्ये स्वतःमध्ये करता येऊ शकतो. मूल्य ही व्यक्तीला समाजाला प्राणवायू पुरवत असते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मूल्यांच्यामुळं समाज हा एक चांगला आदर्शवत घडत जात असताना आपल्याला दिसून येतो. कारण समाजाचा घटक म्हटले तर व्यक्ती ही समाजाची घटक आहे आणि समाजामधल्या प्रत्येक व्यक्ती ह्या मूल्यांनुसार जर वर्तन करायला लागल्या किंवा आदर्शवादी वर्तन करायला लागल्या तर नक्कीच समाजाला त्याचा प्राणवायूच्या पद्धतीने पुरवठा होत असताना आपल्याला दिसून येईल. कोणत्याही संस्कृतीच्या केंद्रस्थानी ही मूल्ये असतात. अशा सर्व मूल्यांना स्वतःच्या मनात वृत्तीत सामावून घेणारा जो दृष्टिकोन आहे हा मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आहे. म्हणजेच हा दृष्टिकोन फक्त एकाच व्यक्तीचा विकास करत नाही तर तो समाज, राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा विकास घडवून आणू शकतो. जर उदाहरणार्थ आपण विचार करायचा झाला तर विविध जे शास्त्रज्ञ आहेत ते पहा की या व्यक्ती एक वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा ते मूल्य स्वीकारतात आणि त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे शोध लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी लावलेल्या या शोधाचा त्यांच्या देशालाच नाही तर इतर देशांनाही फायदा होऊ शकतो. असे अनेक शोधांविषयी आपण सांगू शकतो. आता विजेचा शोध लागला, त्यानंतर वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. असे जे हळूहळू शोध लागत गेले ज्याच्या माध्यमातून सर्वच जगातील व्यक्तींना अगदी चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झालेला दिसून येतो. म्हणजेच काय तर एक वेगळा दृष्टिकोन, मूल्याधिष्ठित दृष्टिकोन व्यक्ती स्वतःमध्ये रुजवू शकते. या दृष्टिकोनातील मूल्ये काळानुरूप बदलत असलेली आपल्याला दिसून येऊ शकतात. म्हणजेच आज जी मूल्य व्यक्तीमध्ये असतील ही उद्या ती मूल्य राहतीलच असे नाहीत किंवा त्या मूल्यांमध्ये भर ही पडत असलेली आपल्याला दिसून येऊ शकते. प्राचीन आणि आधुनिक मूल्य यामध्ये फरक असतो पण काही मूल्य शाश्वत असतात. मगाशीच आपण पाहिलं की सत्य ही गोष्ट शाश्वत आहे म्हणजे ही चिरंतन कालापर्यंत टिकणारी अशी गोष्ट असलेली आपल्याला दिसून येईल. याचबरोबर आधुनिक काळातील जी काही मूल्य आहेत अशा मूल्यांचा स्वीकार करणारा जो काही दृष्टिकोन आहे त्या मूल्याधिष्ठित दृष्टिकोनात प्रत्येक व्यक्तीमध्ये हा रुजला पाहिजे. म्हणजे बदलत्या काळाबरोबर काही नवीन मूल्य या ठिकाणी येत असतात आणि या मूल्यांचा स्वीकार करून त्यानुसार वर्तन करणं हे मूल्याधिष्ठित दृष्टिकोनामध्ये येतं. मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाच्या काही व्याख्या आता आपण पाहूया. ज्या मानवी मूल्यांच्या संस्कारातून व्यक्ती, समाज, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय सामंजस्य याचा ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक पातळीवर विकास होतो अशा सर्व मूल्यांना सामावून घेणारा दृष्टिकोन म्हणजे मूल्याधिष्ठित दृष्टिकोन होय. बघा पुन्हा एकदा मी सांगते, ज्या मानवी मूल्यांच्या संस्कारातून व्यक्ती, समाज, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय सामंजस्य याचा ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक पातळीवर विकास होतो अशा सर्व मूल्यांना सामावून घेणारा दृष्टिकोन म्हणजेच मूल्याधिष्ठित दृष्टिकोन. म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं या व्याख्येवरून की मूल्यांचे जे काही संस्कार व्यक्तीवर होत असतात मग ते व्यक्तीसाठी, समाजासाठी, राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून त्या व्यक्तीमध्ये ज्ञानात्मक असतील किंवा भावात्मक किंवा क्रियात्मक पातळीवर जो काही विकास होत असतो ही सर्व प्रकारची मूल्य या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरत असतात किंवा व्यक्तीच्या विकासामध्ये उपयुक्त ठरत असतात. या सर्व मूल्यांना एकत्रित करून जो किंवा सामावून घेणारा जो दृष्टिकोन आहे त्यालाच मूल्याधिष्ठित दृष्टिकोन म्हटलेला आहे. मूल्याधिष्ठित दृष्टिकोन म्हणजे मानवी मनाची मशागत करणारा, मनाला वळण लावणारा व माणसातील माणुसकी जागृत करणारा दृष्टिकोन होय. म्हणजेच मूल्याधिष्ठित दृष्टिकोन हा माणसाला माणूस बनवतो असं म्हणायला हरकत नाही. कारण व्यक्तीच्या वर्तनाला योग्य वळण लावण्याचं काम या मूल्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि याच्याच मूल्यांना, सर्व मूल्यांना एकत्रित करून व्यक्ती त्याचा वापर आपल्या वर्तनामध्ये करत असते त्याला मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर अजून काही व्याख्या बघा की मूल्याधिष्ठित दृष्टिकोन म्हणजे विधायक व सर्जनशील व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारा दृष्टिकोन. म्हणजे एक असं व्यक्तिमत्व यामधून घडत असतं की जे योग्य आहे आणि जे सर्जनशील आहे. म्हणजे जे काहीतरी चांगलं समाजाच्या दृष्टिकोनातून, राष्ट्राच्या दृष्टिकोनातून करेल
अशा पद्धतीचं जे काही वर्तन आहे या दृष्टिकोनातून घडू शकतं. मूल्याधिष्ठित दृष्टिकोन म्हणजे संस्कारक्षम बनवणारा, जीवन जगण्यासाठी उपयुक्त तत्वांचा स्वीकार करणारा, श्रेष्ठ आचार विचार यांना मान्यता देणारा, सद्गुणांचा विकास करणारा, चारित्र्य संवर्धनाला महत्त्व देणारा व सद्भावना सत्प्रवृत्तीचा परिपोष करणारा जो दृष्टिकोन आहे यालाच मूल्याधिष्ठित दृष्टिकोन असं म्हटलं जातं. म्हणजे या विविध प्रकारच्या व्याख्यांवरून मूल्याधिष्ठित दृष्टिकोन जी काही संकल्पना आहे ही आता आपल्याला लक्षात आली असेल. आता मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची आवश्यकता का आहे? प्रत्येक व्यक्तीला संस्कारक्षम जर बनवायचं असेल तर मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज आहे. म्हणजे पहा की आपल्या शाळांच्या माध्यमातून परिपाठ ही जी काही संकल्पना आहे ही सुद्धा मूल्य रुजवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे बरेचसे चांगले विचार, चांगले चिंतन आपण या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्यांना संस्कारक्षम बनवत असतो. यातून सांगितल्या जाणाऱ्या ज्या बोधकथा असतील याच्यातून चांगले काही आदर्श विद्यार्थ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून होत असतो. व्यक्तीमध्ये सकारात्मक प्रवृत्तीचा, भावनांचा विकास करण्यासाठी सुद्धा या दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येईल. बघा, प्रत्येक वेळा व्यक्ती ही सकारात्मकच विचार करेल असं नाही. मग या वेळेला काय केलं पाहिजे तर व्यक्तीमध्ये ही सकारात्मक वृत्ती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं वर्तन व्यक्तीचं घडावं किंवा त्यांच्या भावनेचा विकास व्हावा. विविध प्रकारच्या भावनांची निर्मिती ही प्रत्येक व्यक्तीमध्ये होत असते. मग यांच्यावर नियंत्रण ठेवून चांगल्या प्रकारे वर्तन करावं यासाठी या दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. व्यक्तीमध्ये जीवनात योग्य वर्तन आणि समर्पक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी, म्हणजे जीवनामध्ये खूप महत्त्वाचे निर्णय व्यक्तीला घ्यावे लागतात आणि असे योग्य निर्णयांनी माणूस घडत जातो. अशा पद्धतीची क्षमता ही विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याची गरज असल्यामुळं या दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर बघा की व्यक्तीमधील विध्वंसक मार्गाने कार्य करण्याची जी काही वृत्ती असते ही नष्ट करण्यासाठी, विधायक मार्गाने कार्य करण्याच्या क्षमता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. मानवी जीवनातील ताणतणाव असेल, अशांतता नष्ट होण्याच्यासाठी सुद्धा या मूल्यांची गरज असलेली आपल्याला दिसून येईल. कारण हे जे काही मूल्य आहेत ही व्यक्तीला अत्यंत चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे व्यक्ती काय करते की स्वतःच्या जीवनामध्ये असे काही ताणतणाव असतील ते स्वतः दूर करू शकते. प्रत्येक व्यक्तीतील जी काही सुसंस्कृत वृत्ती जागृत करण्याचा किंवा त्याचा विकास करण्याची जी संवेदनशीलता आहे तर ते बनवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या दृष्टिकोनाची गरज आहे. पहा, सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी समाजामध्ये विविध प्रकारच्या व्यक्ती या असतात आणि यांच्यामध्ये एक सामंजस्य भावना राहावी. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी काय असतात की विविध प्रकारची मूल्य जर त्यांच्यामध्ये रुजले असतील तर नक्कीच यामध्ये सामंजस्याची भावना निर्माण होऊ शकते. सामाजिक स्वास्थ्य त्याच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. व्यक्तीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून विकास होण्याच्यासाठी या ठिकाणी या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर बघा की कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संघर्ष कमी करण्यासाठी, तशी मानसिकता निर्माण करण्यासाठी या दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येईल. मानवी जीवन सुखमय, आनंदी आणि सुरक्षित होण्यासाठी सुद्धा गरज आहे. काळानुरूप बदलणाऱ्या मूल्यांचा स्वीकार करण्याच्या क्षमता व्यक्तीत निर्माण होण्यासाठी सुद्धा याची गरज आहे. म्हणजे मी मगाशीही तुम्हाला सांगितलं की आधुनिक काळामध्ये वावरत असताना नवनवीन मूल्य या ठिकाणी येत आहेत आणि ती नवनवीन मूल्य स्वीकार करून त्याचा अंगीकार करणं आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करणं हे सुद्धा गरज असलेलं आपल्याला दिसून येते. प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही मूल्य आहेत तर ह्या मूल्यांची व्यक्तीला ओळख व्हावी आणि त्या मूल्यांचा आवश्यकतेनुसार उपयोजन करण्यासाठी आणि त्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होण्यासाठी मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. आजच्या काळातील ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वृत्ती व्यक्तीत निर्माण करण्यासाठी या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. स्वतःच्या अस्तित्वातून मूल्यांच्या आधारे विकसित होण्यासाठी
होण्याची क्षमता जी आहे ही निर्माण करण्यासाठी व्यक्तीला मिळणारे ज्ञान असेल, संस्कार असतील यांचे एकात्मीकरण करून त्यांचा वापर दैनंदिन जीवनात वर्तन करताना करता यावा, यासाठी व्यक्तीमध्ये ती क्षमता निर्माण व्हावी, या सर्व गोष्टींसाठी व्यक्तीमध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या विविध मुद्द्यांवरून आपल्याला असे लक्षात येईल की एक योग्य प्रकारे अगदी संस्कारक्षम आदर्श असा एक नागरिक घडावा, अशी एक व्यक्ती घडावी की ज्याचा उपयोग समाज, कुटुंब, शाळा त्यासोबत पहा की त्याचा देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचा सर्व समाजाला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून व्यक्ती घडण्याच्यासाठी मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. याच्यावरून आता मूल्याधिष्ठित दृष्टिकोन विकासामध्ये शिक्षकाची भूमिका नेमकी काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर प्रत्येक शाळांमध्ये मूल्य शिक्षण हा विषय यापूर्वी शिकवला जात असायचा. तर हे का महत्त्वाचं होतं, कालांतराने पुन्हा हा विषय बंद करण्यात आला आणि ज्या विविध कृती शाळांमधून करून घेतल्या जातात, विविध ज्या काही सहशालेय उपक्रम असतील किंवा शालेय पूरक उपक्रम असतील, या सर्व प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून हे संस्कार विद्यार्थ्यांच्यावर केले जाऊ लागले. पण मूल्य शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आणि तो दृष्टिकोन निर्माण करणे विद्यार्थ्यात ही काळाची गरज आहे. मग आपण एक शिक्षक म्हणून किंवा एक शिक्षक होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आता मूल्याधिष्ठित दृष्टिकोनामध्ये किंवा त्याच्या विकासामध्ये शिक्षकाची नेमकी भूमिका काय आहे ही जाणून घेऊया. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, त्याला एक आदर्श नागरिक बनवणं हे शिक्षणाचं ध्येय आहे. यामुळे शिक्षकांनी सर्व प्रकारची मूल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवली पाहिजेत, ही खरं तर अपेक्षा असते. मग या मूल्य रुजवण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यातून हा जो दृष्टिकोन आहे हा निर्माण होणार आहे. म्हणून या ठिकाणी शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. मूल्यांची ओळख, जाणीव करून देणं ह्याचे कार्य शिक्षकाला करायला लागते. स्वतःचा विषय अध्यापन तर शिक्षक करतच असतात, त्याबरोबर आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यांनी काय केलं पाहिजे की आपल्या विषयातील जी काही मूल्य आहेत यांचा शोध घेतला पाहिजे आणि ती त्या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत रुजवण्याचं काम केलं पाहिजे किंवा पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये ही मूल्य समाविष्ट असतात. मग ती मूल्य जेव्हा आपण एखादा शालेय नियोजन करत असतो, घटक नियोजन करत असतो किंवा पाठ नियोजन करत असतो, याच्या माध्यमातून शिक्षकांनी ही मूल्य त्या घटकामधून शोधली पाहिजेत, त्या एखाद्या धड्यामधून शोधली पाहिजेत आणि ती रुजवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या कृतींचा समावेश त्या आपल्या अध्यापनामध्ये केला पाहिजे. म्हणून इथे शिक्षक हे खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावू शकतात. शिक्षकांनी समाजातील सद्यस्थिती, समाजातल्या ज्या काही उणीवा आहेत किंवा प्रश्न आहेत यांना दूर करण्याच्या संदर्भात अभ्यास केला पाहिजे आणि समाजातील जे दुःख आहेत, अंधश्रद्धा आहेत, चुकीच्या ज्या काही निष्ठा असतील तर ह्या वेळोवेळी अध्यापनाच्या माध्यमातून दूर केल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून मुलांच्या मध्ये मूल्य रुजवली पाहिजेत. तर बघा, अंधश्रद्धा निर्मूलन ही जी काही संकल्पना आहे ही खूप व्यापक आहे. पण समजा अगदी शालेय स्तरापासूनच जर शिक्षकांनी यासाठी प्रयत्न केला, ही मूल्य त्यांच्यामध्ये किंवा असा एक दृष्टिकोन निर्माण केला, मुलांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्माण केला, तर प्रत्येक घटकाकडे विद्यार्थी काय करेल की मूल्याधिष्ठित दृष्टिकोनातून पाहिल किंवा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून पाहिल आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टींचा परिणाम हा त्या विद्यार्थ्यांच्यावर होणार नाही किंवा चुकीच्या ग्रहांमध्ये राहून किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून चुकीच्या मार्गांचा अवलंब काही वेळा समाजातून केला जातो, तर हा होणार नाही. त्यानंतर बघा, शिक्षकांनी आपल्या आचरणातून असेल, वर्तनातून असेल, विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला पाहिजे. कर्तव्य दक्षता असेल, वक्तशीरपणा असेल, कार्यावरची त्यांची निष्ठा असेल, अभ्यासूपणा असेल, कल्पकता असेल, शांत वृत्ती असेल किंवा प्रेमशीलता असेल, अशा विविध प्रकारच्या मूल्यांचं प्रतिबिंब हे त्या शिक्षकाच्या आचरणामध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं पाहिजे. तेव्हाच विद्यार्थी काय करणार आहे, त्या शिक्षकाचं अनुकरण करणार आहे आणि अनुकरणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्याला प्रेरणा प्राप्त होणार आहे. यानंतर बघा की शिक्षकांना मूल्याबाबतचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू हे विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं कार्य करावं लागतं. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांच्या मनावर धार्मिक पगडा असतो
किंवा कुटुंबाच्या माध्यमातून काही विशिष्ट प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मध्ये झालेले असतात आणि मग अशा वेळेला जी नवीन संकल्पना किंवा जी काही मूल्याधिष्ठित संकल्पना असेल ती जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर मांडली जाते तेव्हा ते स्वीकारायला तयार होत नाहीत. अशा वेळेला तिथं शिक्षकांची खूप महत्त्वाची भूमिका असते की शिक्षकांनी त्याच्यामधले जे काही सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी आहेत ही मुलांसमोर ठेवल्या पाहिजेत. शिक्षकांनी मूल्याधिष्ठित दृष्टिकोन विकासासाठी उद्बोधनात्मक उपक्रम कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे आणि या उपक्रमात शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकाची आणि सल्लागाराची असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्या या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आता शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे की एक मार्गदर्शक म्हणून एक गायडन्सचं काम किंवा मार्गदर्शकाचं काम किंवा एखादा सल्लागार म्हणून काम शिक्षकाने करायचं आहे. उदाहरणार्थ बघा की तज्ज्ञांची व्याख्यानं, चर्चासत्र, आदर्श महापुरुषांची त्याच्यातील मूल्यांची ओळख करून देणं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, अशा प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम शिक्षक हे आपल्या शाळांमध्ये राबवू शकतात, वर्गांमध्ये राबवू शकतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगल्या मार्गदर्शनाच्या द्वारे या दृष्टिकोनाकडे वळवू शकतात. शिक्षकांनी शाळेत किंवा वर्गात परिपाठ नियमित घेतला पाहिजे. परिपाठात मूल्यांना महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलं पाहिजे. मगाशीच मी तुम्हाला याविषयी सांगितलं की परिपाठ ही अशी गोष्ट आहे की अतिशय प्रभावीपणे मुलांच्यावर मूल्य रुजवणुकीचं हे काम करत आहे आणि सातत्यानं परिपाठामध्ये असणारा विद्यार्थी हा चांगल्या विचारांना किंवा सकारात्मक दृष्टिकोनाला स्वीकारत असलेला आपल्याला दिसून येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकाने स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा मूल्याधिष्ठित बनवलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी आपले जे काही आचार विचार आहेत, वर्तन आहे किंवा लेखन असेल किंवा उच्चार असेल या सर्व गोष्टींमध्ये योग्यता ठेवली पाहिजे किंवा योग्य असलं पाहिजे हे सगळं वर्तन. तेव्हाच काय होणार आहे की हे सगळे बदल विद्यार्थ्यांच्या मध्ये घडून येणार आहेत. शिक्षकांनी शैक्षणिक कामात नीटनेटकेपणा असेल, स्पष्टता की आणली पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे स्वतःची उच्चतम ज्ञानानं, चिंतनानं विद्यार्थ्यांना ते काय करू शकतात, प्रभावित करू शकतात, प्रमाणित करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक हे चांगल्या प्रकारे मूल्याधिष्ठित दृष्टिकोन हा मुलांच्या मध्ये रुजवू शकतात. तर अशा प्रकारे मूल्याधिष्ठित दृष्टिकोनाची ही जी काही संकल्पना आहे ही आज आपण अभ्यासलेली आहे. तर पुढचा जो घटक आहे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.